Out of the following musical instrument, which is not a percussion's instrument? 2024 आला होता. ए ऑप्शन आहे डफली, बी ऑप्शन आहे संबळ, सी ऑप्शन आहे सिम्बल्स, डी ऑप्शन आहे क्लॅरिनेट. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण या ठिकाणी डिस्कस करूया. तर सर्वात पहिले आता प्रकाशन इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, तर त्याला एक मेम्ब्रेन लावलेलं असतं. मेम्ब्रेनला आपण स्ट्राईक केलं तरच तो काय करतो तर वाजत असतो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, प्रकाशन इन्स्ट्रुमेंटबद्दल आपण या ठिकाणी डिफाईन करून टाकू. असं डिव्हाइस की ज्याच्यावरती काय लावलेलं असतं, एक मेम्ब्रेन लावलेलं असतं. ज्यावेळेस त्याच्यावरती आपण स्ट्राईक करतो, आपटतो तर काय करतो, साऊंड प्रोड्यूस करतो. मग म्युझिकल इन्स्ट्रुमेंट दॅट यू प्ले बाय हिटिंग, मग त्याच्यावरती आपटून, ओके, काहीतरी आपटायचं आपल्याला, जसे की आपण स्ट्रिंग्स वगैरे आपटतो, ओके, ढोल ताशा वगैरे. हिटिंग देम विथ इच अदर, एकमेकांसोबत आपटू शकतात. जसे की थाळ असते बघा आपल्याकडे, त्याला सिम्बल्स म्हणतात. ओके. विथ इच अदर, विथ युअर हँड, हाताने पण आपण त्याला काय करू शकतो, वाजू शकतो, किंवा स्टिक्सने पण वाजू शकतो. और an object such as sticks etc. ओके. असे इन्स्ट्रुमेंट की याच्याने आपण त्याला साऊंड प्रोड्यूस करू शकतो. त्या इन्स्ट्रुमेंटला प्रकाश इन्स्ट्रुमेंट. डफली, त्याला पण आपण वाजवणार आहे, तर डफली हे करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर संबळ दिलेलं आहे. ओके. तर त्या स्टिकचा वापर करून आपण त्याला वाजवू शकतो संबळला. ओके. त्यानंतर सिम्बल्स दिलेले आहे तुम्हाला, ते पण एकमेकांवरती आपण आपटू शकतो आणि साऊंड त्या ठिकाणी काय होऊ शकतं तर प्रोड्यूस होऊ शकतो. मग सिम्बल्स पण आपलं काय तर करेक्ट आन्सर आहे. आणि लास्ट जो क्लॅरिनेट आहे, तर या ठिकाणी मी क्लॅरिनेटचं इमेज दाखवतो तुम्हाला. तर त्याच्यामध्ये आपण जेव्हा हवा फुकणार आहे त्यानंतर साऊंड प्रोड्यूस होईल, बरोबर की नाही. म्हणजे हा प्रिकॉशन्स इन्स्ट्रुमेंट नाही आहे. ओके. प्रकाशन्स इन्स्ट्रुमेंट नाही आहे, त्याच्यामुळे क्लॅरिनेट जो आहे तो या क्वेश्चनचं इनकरेक्ट ऑप्शन आहे. आपल्याला इनकरेक्ट ऑप्शनच फाईंड करायचं होतं, म्हणून ऑप्शन डी जो आहे तो या ठिकाणी आपल्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असेल. मग या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर ऑप्शन डी.